भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहराच्या कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिरात किमान 5,000 भक्तांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली। आज हजारोच्या संख्येने त्यांचे चाहते महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात बावनकुळे यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित जमले। आता आपण कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा देवस्थानात आहोत। इथे आपण माझ्या मागे बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे जे आहेत ते महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे। या सर्वांनी या संस्थानाच्या नेतृत्वाकरता सरकारकडे मदत केली आहे आणि आज माझा वाढदिवस आहे। आईच्या चरणी प्रार्थना केली आहे। या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला त्यांच्या जीवनामध्ये काही अमंगल घटना होऊ नये, सर्वांचं जीवन मंगलमय राहावं अशी प्रार्थना मी आईला केली आहे। आणि आज मला आनंद आहे की ज्या गोष्टीकरता खूप दिवसापासून ज्या आमच्या मनात होतं की अन्नतत्व सुरू या ठिकाणी आज अन्नतत्व सुरू झाला आहे। स्वामीजी योगवाडा यांनी अन्नतत्व सुरू केलं आहे। रोज 5,000 रुपये जेवण करतील, सकाळी 12 ते 3 आणि दुपारी सायंकाळी 7 ते 10 असं 2 वेळा 5,000 रुपये जेवण करतील अशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे। आणि या भागातल्या भाविकांनी या ठिकाणचे भाविक येतात त्यांना जेवणाची व्यवस्था व्हावी, कोणी उपाशी जाऊ नये, कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी व्यवस्था स्वामी योगवाडा यांनी केलेली आहे। आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कोराडीच्या देवस्थानात अन्नछत्र प्रसादालयाचा शुभारंभ केलेला आहे। आजपासून किमान 2,000 भक्तगण कोराडीच्या या देवस्थानात त्यांच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे। एकंदरीतच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने माताच्या भक्तांना अत्यंत सुंदर आणि सोयीस्कर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।